नमस्कार मंडळी, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर पार्थ, काव्या, जीवा व नंदिनी दोघेही जोडीने देवाचा व गुरुजींचा आशीर्वाद घेतात आणि गुरुजी हे त्या दोघांनाही आशीर्वाद देतात. अखंड सौभाग्यवती राहा आणि सदैव एकमेकांच्या सोबत राहा. आणि तेव्हा बाबा बोलतात, गुरुजी आता आजकाल तसे अष्टपुत्र सौभाग्यवती असे आशीर्वाद नाहीत का? तेव्हा गुरुजी बोलतात, आजकालच्या मुलांना तर मुले झालेली नको आहेत, तर काहींना लग्न देखील नको आहे आणि ज्यांचे लग्न झाले आहेत त्यांना डिवोर्स हवा आहे. आणि त्यावेळेस जीवा, पार्थ, काव्या व नंदिनी सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात. त्यानंतर आपण पाहतो गुरुजी हे काव्या आणि नंदिनी बोलतात, तुम्ही लग्नामध्ये मंगळसूत्र हे उलटे घातले होते, आता तुम्हाला ते सुलटे करून पुन्हा घालायचे आहे. आणि ते दोघेही आपल्या गळ्यातले मंगळसूत्र काढू लागतात. तेव्हा गुरुजी त्या दोघींना थांबवतात आणि बोलतात, असे नाही, थांबा, तुमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र कोणी घातले होते? तुमच्या नवऱ्याने ना? मग आता तुमचा नवराच तुमच्या गळ्यातले मंगळसूत्र काढून ते सुलटे करून पुन्हा तुमच्या गळ्यामध्ये घालेल. तेव्हा नंदिनी, काव्या दोघेही एकमेकींकडे पाहू लागतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवा व पार्थ आपल्या बायकोच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.